नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्हा म्हणले की प्रत्येकाच्या अंगाला काटा येणारा जिल्हा म्हणून आता प्रसिद्धीस आलाय. प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या अपराधातून या बीड जिल्ह्याची महती वाढत चालली. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीची भूमिका डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार या संदर्भातून पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये जो गुन्हा दाखल झालाय आणि तोही पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच. विनोद कुटे या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात त्याच्याच बायकोने रेणुका कुटे यांनी आज पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या पतीकडून 10 लाख रुपये माहेरून आण यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची फिर्याद नोंदवण्यात आली. वास्तविक सत्य पाहिलं तर स्वप्न तेवढेच पाहावे की जे आपल्या अवक्यात आहेत, आपल्याला तेच झेपणार आहेत. परंतु आजकाल समाजात प्रतिष्ठा आणि स्वतःची एक इब्रत वाढवण्यासाठी जे जे हातखंडे वापरले जातात ना, ते हातखंडे आज आमच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. कारण की ज्या गोष्टीची आपल्याला आपल्या अवकातीच्या बाहेर आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, मग जेणे केने काही प्रयोग असो, कोणाला गंडा घालणं असो, कौटुंबिक हिंसाचार असो, या पद्धतीचा विपर्यास माणूस नेहमी करतो. आणि नेमकं हाच विपर्यास विनोद कुटे यांच्याकडून बहुतेक त्यांच्या कुटुंबाशी आणि सासरवाडीकडल्या लोकांच्या संदर्भात झाला की काय अशी शंका व्यक्त होते. आज ज्या पद्धतीने ती पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद झाली, याचा अर्थ की ही मागणी सत्य का असत्य ही आता कायद्याच्या कसोटीवर तपासली जाणार. पण वास्तविक स्वरूपात आज वैष्णवी हगवणे हे प्रकरण ज्वलंत असताना सुद्धा अशा प्रकारच्या मानसिकता आमच्या मनात फोफावतायत, हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. कारण ज्या पद्धतीनं आज स्त्री सामाजिक भूमिकेत आणि कौटुंबिक भूमिकेत ही दुहेरी भूमिका बजावते आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीत तिला वागवलं जात होतं त्यापेक्षा तिची चांगली स्थिती सबळ करण्यासाठी किंवा त्याला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक प्रयोग आखण्यात आले. पण वास्तविक स्वरूपात आजही समाजाची ती विकृत मानसिकता आजही पटलावर आलेली नाही. आजही कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं, कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून आणि कोणत्या कोणत्या तरी कारणावरून आज ही स्त्री नेहमी पीडित होत असते. याचं सगळ्यात मोठं उदाहरण वैष्णवी हगवणे हे हा प्रकार हा जो घडलेला कांड आहे ते आम्हाला अनुभवास मिळाला. परंतु हाय प्रोफाईल मॅटर असल्यामुळे याला जरा जास्तच हवा देण्यात आली. त्याच्यात अनेक बड्या बड्या हस्त्यांचे समावेश असल्यामुळं, त्या ठिकाणी लग्नाच्या फोटोमध्ये ते सापडल्यामुळं या प्रकरणाला आणखी जास्त बळ मिळालं आणि मीडियानेही त्याला त्या पद्धतीने उचलून धरलं. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आज बीड जिल्ह्याची अवस्था, कारण की बीड जिल्हा आजपासून नाही तर या कौटुंबिक हिंसाचारामध्ये अनेक दिवसापासून पीडित आहेत आणि अनेक कारणं, अनेक दाखले आपल्यासमोर पटलावर येत राहतात. परंतु हे पोलीस विभागाकडून पोलिसांनीच केलेला हा अत्याचार खऱ्या अर्थानं आज सामाजिक पटलावर विवेचनाचा आणि अभ्यासाचा विषय झाला आहे. कारण की ज्या पोलिसांकडं, ज्या पोलीस विभागाकडं या समाजातली कायदा आणि सुव्यवस्था आणि ज्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, ज्या पद्धतीने या समाजामध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे, त्याच पोलीस विभागाकडल्या एका कर्मचाऱ्याकडून जर अशा पद्धतीचे वर्तन आणि अशा पद्धतीच्या मागण्या जर होत असतील तर खऱ्या अर्थानं आजच्या समाज व्यवस्थेला आणि प्रशासन व्यवस्थेला दोघांना पडणारे हे प्रश्नचिन्ह आहेत. कारण की कायदे कितीही करा आणि कायदे कशा पद्धतीनेही करा, शेवटी मोडताना त्याचा जर धाक राहिला नाही तर तो मोडलाच जातो. अनेक पटलावर आपल्या विषय येतील, अनेक विषयांसमोर आपल्या समोर रेंगाळत आहेत. समाजामध्ये अशा छोट्या गोष्टी की ज्या गोष्टींना मानवी संवेदना सुद्धा हादरून जातात, त्या संवेदना हादरणाऱ्या गोष्टी आमच्या पटलावर येऊन सुद्धा आम्ही आज शांत आणि निमूटपणे आपली भूमी व्यक्त सुद्धा होत नाही. कारण की आपली व्यक्त होण्याची भावना आपण सोडून दिलेली आहे.
आपण आता ब्लॉक संस्कृतीत राहतो ना. ब्लॉक संस्कृती आम्हाला काय शिकवते? आपल्या पुरतं बघा. जरी शेजाऱ्याचं घर पेटलं असेल, शेजाऱ्याचं इथं चोरी झाली असेल, शेजाऱ्याची इथं एखादी मोठी घटना घडली असेल, तरी त्याचे परिणाम आपल्यावर पर्यंत पोहोचत नाही. कारण की आपण आपल्या ह्याच्यात आत्मकेंद्रित झालोत, आम्ही संकुचित झालोत आणि आज त्या संकुचित पणाची ही सगळी लक्षणं आज समाज चांगल्या पद्धतीने व्यस्तोय. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा हा 2025चा काळ, आज आम्ही ज्या पद्धतीने महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातून आणि महिला सबलीकरणाच्या संदर्भातून अनेक प्रकारचे दाखले देतोय. आज आमच्या बहिणी विमान उडवत आहेत, आज आमच्या बहिणी सैन्यात देशाचे संरक्षण करतायत, आज आमच्या बहिणी या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी कर्तव्यावर आहेत, किंवा आमच्या भगिनी की ज्या या शिक्षण रूपी वटवृक्षाला किंवा शिक्षण रूपी संस्काराला समाजापर्यंत पोहोचून आजही समाजाचं संस्कार करण्यासाठी अग्रेसर भूमिकेत आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा आज सुद्धा रेणुका सारखा विक्टिम सापडणं आणि रेणुका हा विषय समाज पटलावर येणं खऱ्या अर्थानं निंदेची गोष्ट झाली. विषय काय आहे तर 4 चाकी गाडीसाठी मला 10 लाख रुपये हवे. हे 10 लाख रुपये जर तुमच्याकडे कुवत नाही तर त्या गोष्टीची खरेदी करण्याची मनसुबा तरी कशाला बांधता? आणि त्या 10 लाख रुपयाच्या संदर्भातून जी गाडी जरी घेतली तर उद्या डिझेलसाठी त्या घराची पुन्हा वारंवार मागणी करता का? या अशा प्रकारच्या पोसालेल्या आणि सोकलेल्या मनोवृत्त्या आज समाजाला खऱ्या अर्थानं अभिशाप करतायत. कारण की आयत्या बाडगोळांना आयत्या पद्धतीने मिळालेलं कोलीत नेहमी समाज भूमिकेत विद्रोही आणि अत्याचारी बनत जात. आज ज्या पद्धतीने समाजाचा थोडासा अभ्यास केला आणि समाजाच्या व्यवस्थेने जर ज्या पद्धतीची पातळी गाठली आहे ना, तर अशा पद्धतीचे लबाड लांडगे किंवा परजीवी प्राणी आज टप्प्याटप्प्यावर सापडतात. कारण की यांचा हेतू एकच असतो की मी जगलं पाहिजे, माझी इज्जत आणि माझा दरारा हा समाजामध्ये राहिला पाहिजे. पण दरारा आणि इज्जत हे गाड्यांनी, घोड्यांनी किंवा कपड्या लत्त्यांनी होत नसते, तर त्यासाठी काम महत्वाचं असतं. जेव्हा कामाची संस्कृती आम्ही विसरून फक्त नाही त्या गोष्टीच्या मागे लागायला लागतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची गोची होते. आज कामाची प्रतिष्ठा राहिलेली नाहीये, फक्त आयत्या पद्धतीनं आयत्या बिळावर नागोबा कसं व्हायचं आणि आपल्या पद्धतीने मलिदा कसा वरबाडायचा याची संस्कार आता समाजात जास्त रुजू लागलेत आणि ह्याचे परिणाम हे घरगुती हिंसाचाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळायला लागले. वास्तविक स्वरूपात हे सगळं प्रकरण जर खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर एक विवेचन म्हणून आणि एक धडा म्हणून जर घेण्यात आलं तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या विषयांना वाचा फुटणार नाही. किंवा ज्या पद्धतीनं आधीच्या काळामध्ये माहेरची साडी पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी यायचं, हळद रुसली आणि कुंकू हसलं यासारखे चित्रपट आल्यानंतर आमच्या डोळ्यात आजही पाणवले जातात. परंतु त्यावेळेसच्या चित्रपट सृष्टीनं या पद्धतीचे दाखले देऊन सामाजिक संस्कारासाठी आणि सामाजिक दाखलेसाठी अनेक प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून आज समाज व्यवस्था गेल्या काही काळापर्यंत व्यवस्थित राहिली. पण ज्या पद्धतीची आजची समाज व्यवस्था आणि आजचा विषय ज्या पद्धतीने रेंगाळतोय तो रेंगाळण्याचा मुख्य उद्देश आहे की आमच्या प्रबोधनाचे आणि आमच्या संस्काराची साधनं बदलली आहेत. आज आम्हाला आयतं कसं मिळेल, सहज कसं उपलब्ध होईल आणि लवकरात लवकर मोठं कसं होता येईल याचे संस्कार समाजाकडून जास्त मिळत आहेत. त्याची ही परिणिती. पोलीस विभागात काम करत असताना पगार तुटपुंजा, विषय तुटपुंजे, अवस्था वेगवेगळ्या आणि प्रलोभन मात्र मोठमोठे. 10-12 लाखाची गाडी विकत घ्यायची तर 10-12 लाखाच्या गाडीला लागणारं इंधन आणि लागणारं मेंटेनन्स पूर्ण करण्याचा इतका पगार आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरं की आपली कौटुंबिक परिस्थिती त्या पलीकडची नसताना सुद्धा त्या पैशाला आपल्या सासरवाडीकडून किंवा आपल्या पत्नीचा छळ करून ते पैसे आपल्यासाठी उपलब्ध करून घेणे आणि तिचा मानसिक आणि शारीरिक
छळ करणे हे कोणत्या नैतिकतेत आणि कोणत्या संस्कारात बसणारा विषय. मनगटात दम असेल ना तर स्वतः कमवावं आणि स्वतः घ्यावं, स्वतःच्या पायावर घ्यावं. त्यामुळेच आपले पूर्वज म्हणत होते की पाय इतकेच पसरा की जेवढे आपल्याला पसरता येतील. पण आजकाल या खोट्या प्रतिष्ठा आणि खोट्या वैभवासाठी लोक काही जे पाहिजे ते करण्यापेक्षा नाही ते करू आपलं वैभव वाढू लागलेले आहेत. आणि ह्याच्या परिणित्या या सामाजिक पटलावर आणि सामाजिक विषयांवर अधिक प्रमाणात त्याचा प्रभाव सोडून सामाजिक कलाटणी किंवा सामाजिक समतोल बिघडण्याच्या परिस्थितीत. तरी हे सगळ्या गोष्टींसाठी आता पुढं आलं पाहिजे. कारण की आज कौटुंबिक हिंसाचाराचा हा विषय, कारण की एकीकडं मुलींचं ज्या पद्धतीचे समाज व्यवस्थेमध्ये मुलींची संख्या कमी असताना सामाजिक प्रश्नात खूप मोठी दरी निर्माण झाली. आज अनेक कुटुंब सगळ्या परिस्थित्या असताना सुद्धा त्यांच्यासाठी घरात आपली वंशवेल वाढवण्यासाठी किंवा आपल्या मुलाचं जीवन स्थिर स्थावर करण्यासाठी मुली मिळणं मुश्किल झालंय. आणि या परिस्थितीत सुद्धा या पद्धतीचे अमानवी अत्याचार समाजाला कोणत्या दिशेने नेणार किंवा समाजाची भूमिका काय करणार, याच्या सगळ्यात मोठी दोषी व्यवस्था आहे की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलीचा बाप तो आपल्या मुलीला सुखी आणि समृद्ध पाहण्यासाठी जी कसोटी लावतो ती कसोटी आहे नोकरी. आणि ही नोकरी ही भूमिका त्या माणसाला विषाक्त बनवते, अघोरी बनवते. आणि त्या मिळवलेल्या नोकरीच्या जोरावर तो समाजात आणि त्या आजूबाजूच्या परिसरात आपलं धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यातला हा एक प्रकार. असे अनेक कारण आम्हाला मीमांसा केल्यानंतर सापडतात आणि हेच मीमांसा समाजाने केली पाहिजे. कारण की खऱ्या अर्थानं जे कर्तृत्ववान लोक आहेत त्या कर्तृत्ववान लोकांची परिस्थिती आज डगमगवत चाललेली आहे. आणि नाही ते आयत्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मिळवलेल्या आमिषा आणि वेगवेगळ्या पद्धतीने कमवलेला पैसा आज समाजात प्रतिष्ठित होऊन समाजात आज खऱ्या अर्थानं समाजाची जी असमतोल वाढत आहे, समाजाचा जो दुफळी निर्माण होत आहे, समाजात जी एक वेगळ्या पद्धतीचे संस्कार निर्माण करत आहेत तेच आज आम्हाला पाहायला मिळतात. आणि ते परिणाम हे आपल्या कुठंतरी पिंपळनेर पोलीस स्टेशन किंवा गेवराई पोलीस स्टेशन किंवा बीड पोलीस स्टेशन किंवा धारूर पोलीस स्टेशन किंवा अंबाजोगाई पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनांमध्ये नोंद होणारे गुन्हे हे सामाजिक पटलावर असलेला काळा डाग आहे. या काळा डागाच्या संदर्भात आपल्या मनात काय वाटतं स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करून कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.